नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन. मी ज्योती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. हे बघा, मी आज किती ब्लाऊज शिवले ते दाखवते. हे एक आपल्या नवीन कस्टमरचे ब्लाऊज होते मैत्रिणींनो. तर हे बघा, हे असे सिंपल सोबर पाहिजे होते त्यांना. आणि हे बाई अशा प्रकारे मी आतून दाखवते तुम्हाला. हे मी ओरला शिवताच करून घेत असते, कारण हिच्याने कसं आहे, धागे दोरे निघत नाही व फिनिशिंग पण छान येते व आपला टाइम पण वाचतो आतून बाहेरून करायला. हे एक झाले. हे बघा मैत्रिणींनो, या ताईंना पण आहे ना सिंपल सोबर ब्लाऊज लागत होतं. याला मी कॉड पाइपिंग केली आहे व हात शिलाई बाकी आहे. हुक लावले गेले, फक्त हात शिलाई बाकी आहे. हे बघा, याला पण मी ओव्हरलॅप करून घेतलेली. हे बघा, दोन्ही साईडला दाखवून. हे बघा, अशा प्रकारे ओव्हरलॅप केली ना तुम्ही, बघा किती छान फिनिशिंग दिसत आहे. कुठंच धागा दोरा काहीच दिसत नाही, छान वाटतं. हे एक झालं आपलं ब्लाऊज. अजून एक शिवले मैत्रिणींनो मी, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आता जस्ट शिवून झालं आपलं ब्लाऊज. याला काय झालं होतं मैत्रिणींनो, त्या ताईंचं माझ्यापेक्षा पण हेल्दी असल्यामुळे काय झालं माहिती का, साडी अनकॉमन कलर होता हा आणि पीस खूप छोटं निघालं होतं. तर मग त्या ताई मला काय म्हटल्या की तुम्ही ना खालती वाटलं असतं कुठं पण जॉईंट मारा, पण हेच ब्लाऊज साडीला शिवा. मी त्यांना सुचवलं होतं तसं की हे जे खडे आहेत ना, हे बघा हे खडे, तर असं तुम्ही सिल्वर कलरचा ब्लाऊज घालू शकतात. पण त्या काय म्हटल्या की मी विदाऊट ब्लाऊज कधीच घालत नाही, मला साडीमधलेच ब्लाऊज लागते, नाही तर मी ती साडीच घालत नाही. मग मी काय केलं मैत्रिणींनो, हे बघा दाखवते. खूप हेल्दी ब्लाऊज आहे, जवळजवळ 44-36 ब्लाऊज आहे. तर आता बघा, हे जे आहे ना, इथं कटोरीला जॉईंट आलेला आहे बघा. इथं थोडा कटोरीला जॉईंट आहे व ही अस्तरची सापण योगपट्टी म्हणतात ना आपण, बेशरपट्टी, ती लावलेली. अशा प्रकारे हे ब्लाऊज आपलं कंप्लीट झालेलं आहे. याला पण मी आतून ओव्हरलॅप वगैरे मारून घेतलेली. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि हे एक साधं ब्लाऊज आहे मैत्रिणींना, बिगर अस्तरचं. मला अस्तरच्या ब्लाऊज पेक्षा आहे ना बिगर अस्तरचा ब्लाऊज शिवण्याला खूप वेळ लागतो. कारण काय, पट्ट्या खूप हे असतात. आणि ह्या ताईंच्या बाईची उंची ना जवळजवळ 8.25 होती आणि हे 80 पॉईंटचंच पीस होतं. त्यांनी माझ्याकडनंच घेतलं होतं, पण काय झालं, त्यांची बाई बसत नव्हते. मग ते पण म्हटले मला की तुम्ही नाही का खालतून जॉईंट मारा. मग मी काय केलं बघा, याला हात शिलाई करायची बाकी आहे, हात शिलाईला द्यायचं आहे मला. हे बघा, याला पण मी खालतून अस्तर होतं आपल्याकडे उपलब्ध, त्याच्या पट्ट्या टाकल्या, बाईला पण पट्ट्या टाकल्या आणि गळ्याला पण पट्ट्या टाकल्या. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.